राजकीय विश्लेषक किंवा एवढी वर्ष तुम्ही राजकारणात आहात, नितीश कुमारांचं राजकारण आणखी किती वर्ष टिकू शकतं? कारण असं म्हटलं जातं याच्यानंतर नितीश कुमारांचं राजकारण संपू देखील शकतं. मला असं वाटतं की किती वर्ष राहतं आणि कसं राहतं, म्हणजे मी त्यांच्यावर जे काही इंटरॅक्शन गेल्या महिन्याभरात करतो आहे, तर त्यात त्यांची बाकी तब्येतीविषयी चर्चा जरी लोकांकडनं ऐकली, पण ज्यावेळी मुद्द्याची गोष्ट येते तर त्यांचं बऱ्यापैकी ॲप्लिकेशन असतं आणि सलग त्याच्यावर ते अतिशय रिलेव्हंट आपली राजकीय मतं देत असतात. ते मला असं वाटत नाही की अशी काही स्थिती येईल की लगेच आता 2 वर्षात 3 वर्षात संपेल, असं काही राहणार नाही. ते एक चांगले राजकीय नेता म्हणून पुढची काही वर्ष नक्की कार्यरत राहतील. आत्ताच्या घडामोडीमध्ये म्हणजे बिहार आणि महाराष्ट्रातल्या राजकीय परिस्थितीची खूप तुलनाही सगळेजण करू लागले आहेत. नितीश कुमारांनी दोस्ती तोडताना मे बी एक स्कोप शिल्लक ठेवला होता भाजपकडे परत जाण्याचा, पण तुमचे इथले जुने मित्रपक्ष, टू बी व्हेरी स्पेसिफिक उद्धव ठाकरे, महाराष्ट्रात तो स्कोप शिल्लक आहे का परतीचे सगळे दोर कापले गेलेत? नाही, एक तर मला असं वाटतं की परमनंट कुठलीच गोष्ट ही का ती असं म्हणता येत नाही, पण इथे जी म्हणजे नितीशजींनी युती तोडत असताना तितकी कटुता येऊ दिली नव्हती. म्हणजे ते मी मेलो तरी चालेल पण पुन्हा जाणार नाही हे म्हणायचे, पण हे म्हणत असताना यांचं अमुक अमुक आहे त्यांचं तमुक असं त्यांचं कधीच नव्हतं. मला वाटतं ती एक राजकारणातली जी ग्रेस आहे ना, ती इथल्या शिवसेनेने गमावली असं माझं मत आहे. म्हणजे ते खरं म्हणजे शिवसेना अशी पाहायची मला तर अजिबात सवय नाही. मी माननीय शिवसेना प्रमुख बाळासाहेबांपासून पाहतोय एक वेगळी ग्रेस राजकारणात त्या पक्षाने नेहमीच सांभाळली आहे. तर ती गेल्या काही वर्षात एकदमच हे झाली आहे. मला मध्ये मगाशी कोणतरी म्हटलं ना की उद्धव ठाकरेंना सिंपतीचा काही फायदा होईल का. हे खरं आहे की ट्रकने कारला उडवलं तर सिंपती कारला, कारने स्कूटरला उडवलं तर सिंपती स्कूटरला, हे खरंच आहे. पण उद्या मला माझ्या मुलीचं लग्न करायचं आहे तर मी स्कूटरवाला नाही पाहत. मला ज्याच्याबरोबर पुढचं माझं आयुष्य त्याच्या हातात द्यायचं आहे तो आश्वस्त असला पाहिजे. ते सिंपती उद्धवजींना होती की नाही तर त्यावेळी ती होती, पण ती त्यांनी ऑपॉर्च्युनिटीमध्ये कन्वर्ट करण्यामध्ये मात्र गमावलं. आणि ज्यावेळी NCP फुटली म्हणा, शिवसेना एकनाथ शिंदेंची इकडे आली, त्यानंतर मिळालेल्या ऑपॉर्च्युनिटीचा लाभ ना काँग्रेसने उचलला ना उद्धव ठाकरेजींनी उचलला, असं माझं तरी विश्लेषण करताना नक्की वाटतं. तो काळ असा होता की त्या दोन्ही पक्षांनी जर काही उचल घेतली असती तर आम्हाला खूप प्रयत्न करायला लागले असते ती मतं टिकवायला, पण तो काळ गेला. आता म्हणजे ती सिंपती ऑपॉर्च्युनिटी कन्वर्ट करण्याचा जो काळ होता तो त्यांनी घालवला. राजस्थान